पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे। कुरिअर बॉय, डिलिव्हरी बॉय आणि वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या 4 जणांकडून पोलिसांनी तब्बल 9 पिस्तुलं, 46 जिवंत काडतुसं आणि 5 मॅगझिन जप्त केली आहेत। जवळपास 8 लाख रुपयांचा हा अवैध शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला असून या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। अझरुद्दीन रफिक सुतार, वैभव अशोक शेटे, सौरव धनंजय जाधव आणि अक्षय अशोक कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे। या शस्त्रसाठ्याची एकूण किंमत सुमारे 8 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशाने एक शस्त्रविरोधी मोहीम पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत राबवली गेली, ज्यामध्ये युनिट 1 चे आमचे PI ठाकरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांना माहिती मिळाली आणि त्याच्या अनुषंगाने एक पिंपरी पोलीस स्टेशन 234/26 अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास हा युनिट 1 ने केला आणि त्या गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये आपले 9 वेपन्स जे देशी कट्टे होते, 5 अतिरिक्त मॅगझिन आणि 45 राऊंड जिवंत राऊंड आपल्याला त्याच्यामध्ये 4 आरोपींकडून ताब्यात घेण्यात आले। त्याच्यामध्ये 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि अजून पुढील तपास चालू आहे। तर या आरोपींचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं मोडस ऑपरेंडी काय? सदर आरोपी जे आहे ते मुख्यतः रोजंदारी काम करत आहेत। कोणाचंही काही महत्त्वाचं विशेष काम नाही आहे। काही डिलिव्हरी बॉय आहेत, काही ड्रायव्हर आहेत, अशा पद्धतीने सगळे कामाला आहेत। कुठून आणले होते त्यांनी, काय माहिती मिळाली? सदर वेपन कुठून आणले याबाबतची अजून चौकशी चालू आहे। चौकशीमध्ये निष्पन्न होईल। चौकशीमध्ये त्यांनी अशी माहिती काही सांगितली का आतापर्यंत की कोणासाठी हे वापरण्यात येणार होते किंवा कोणाला विक्रीसाठी आणले होते, काय सांगितलं? सदर 9 वेपन आपण जे ताब्यात घेतलेले आहे ते कोणासाठी आणलेले होते, त्याच्या कुठल्या उद्देशाने आणले होते याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे। पुढील कारवाई करण्यात येईल। काही दिवसांपूर्वी देहू रोड परिसरात रमेश रेड्डी यांची 21 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोहीम अधिक तीव्र केली। ही कारवाई त्याच मोहिमेचा भाग असल्याचं मानलं जात आहे। त्यामुळे आता आरोपींनी ही शस्त्र नेमकी कुठून आणली, त्यांचा वापर कोणत्या गुन्ह्यांसाठी होणार होता याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय। शहरात अवैध शस्त्रांची विक्री करणारं मोठं रॅकेट कार्यरत आहे का याचाही तपास पोलिसांनी सुरू केलाय। पुण्याहून किरण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।